झी 24 तास एक पाऊल पुढे। पेट्रोल 2 रुपयांनी स्वस्त झाले। आज मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू होणार आहेत। व्हॅट वगळल्यानंतर पेट्रोलच्या किमती आणखी कमी होणार आहेत। आज मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू होणार आहेत। व्हॅट वगळून पेट्रोलचे दर आणखी कमी होणार आहेत। या महागाईच्या काळात 2 रुपयांनी पेट्रोल स्वस्त झाल्यामुळे किंचितसा का होईना पण सर्वसामान्यांना दिलासा मिळालाय। या निर्णयानंतर जनतेच्या काही संमिश्र प्रतिक्रिया उमटल्यात, पाहूया। पेट्रोलच्या किमती 2 रुपयाने कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। मी मुंबईत आहे, एका पेट्रोल पंपवर, वरळीच्या एका पेट्रोल पंपवरती आहे। आपल्यासोबत काही इथे लोक आहेत जे गाड्या वापरतात, रेग्युलरली बाईकमध्ये पेट्रोल भरतात। त्यांना विचारूया यामुळे त्यांना काय फरक पडणार आहे का? सरकारने 2 रुपये पेट्रोलच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे, काय फरक पडेल तुम्हाला? आता ते 2 रुपयाने कमी करतील, परत ते 3 रुपयाने वाढवणार, यात काय फायदा? त्यापेक्षा कमी तरी करू नका, नंतर वाढू तरी नका। एकच दर ठेवा ना, त्यामुळे माणसांना पण प्रॉब्लेम होतो। तुम्ही काय सांगाल? पेट्रोल 2 रुपयाने कमी होतं, अजून कमी करायचे, अजून 2 रुपये कमी करायचे। 8 रुपये वाढत आणि 2 रुपये कमी करत, काय फायदा? रोज दिवसात पेट्रोलचा भाव वाढत चाललाय, डिझेलचा पण वाढत चाललाय। एक दिवस असं येईल की 100 रुपये लिटर पर डिझेल आणि पेट्रोल मिळेल, मग गरीब माणसाला गाडी वापरायची गरजच नाही, सायकल चालवायला लागेल। म्हणजे काय, पब्लिकला फसवायची लाय नाही। एक ठिकाणी दाखवायचं कमी केला आणि उद्या बोला की 2 दिवस वाढवणार। दिल्लीमध्ये आणि बाकी गोवामध्येही रेट्स कमी आहेत, तर हे टॅक्सेस लावून कॉमन मॅन, सामान्य माणसांवरती अत्याचार करत आहे। सरकारचा हा वाईट प्रयत्न आहे आणि हे पुढे यशस्वी होणार नाही आहे। त्यामुळे सरकारला एवढीच विनंती की सामान्य माणसांचा विचार करावा आणि एक व्यवस्थित पेट्रोलचे जे काही प्राइजेस असतील ते त्यांनी ठेवावेत। एक सामान्य माणसाचा विचार करावा आणि एक फिक्स असं पेट्रोलचे प्राइस निश्चित करावे, असं सामान्य व्यक्तींचं मत आहे। सगळ्यांनी हे जे दर कमी केलेले आहे सरकारने, त्याच्यावरती संमिश्र अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। प्रोजर्नलिस्ट अमरिंद्रसह अजित मांढरे, झी 24 तास, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।